Hello students, before lecture discuss the how to access the list in Python. Today lecture discuss the basic operation list of Python. The list of operation is first one is repetition operator, second one is concatenation operator, third one is membership operator, fourth one is iteration operator and fifth one is length operator. This is the basic operation in list. Let's discuss the one by one in deep. First one is repetition operator. Sequence data types supports a repetition operator स्टार द रिपीटेशन ऑपरेटर स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज केला जातो विल मेक मल्टिपल कॉपीज दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अँड कंबाइन्स देम टुगेदर व्हेन मल्टिप्लिकेशन and repetition operator is used with an integer it performs multiplication but with list tuple or string it perform repetition म्हणजे रिपीटेशन ऑपरेटर कुठला आहे तर इथे स्टार हा रिपीटेशन ऑपरेटर आहे. काय करतो रिपीटेशन ऑपरेटर जर तुम्हाला एकच लिस्ट मल्टिपल टाइम्स डिस्प्ले करायची असेल तर रिपीटेशन ऑपरेटरचा यूज केला जातो. लेट्स सी एक्झाम्पल एक लिस्ट डिफाइन केले L1 इज इक्वल टू त्यामध्ये स्ट्रिंग पास केले 1 2 3 म्हणजे लिस्ट डिफाइन केले आणि प्रिंट काय करून घेतले 3 टाइम्स आपल्याला ती लिस्ट काय करायची डिस्प्ले करायचे. व्हॅल्यू बघा 1 2 3 1 2 3 1 2 3. दिस इज द रिपीटेशन ऑपरेटर. नेक्स्ट आहे कॉन्कॅटनेशन ऑपरेटर. कॉन्कॅटनेशन मीन्स इट कॅन कॉन्कॅटिंग टू लिस्ट ऑब्जेक्ट म्हणजे ती काय करतं कॉन्कॅटनेशन ऑपरेटर दोन स्ट्रिंग किंवा दोन लिस्ट आहेत ते कॉन्कॅट करण्याचे काम कोण करतं कॉन्कॅटनेशन ऑपरेटर करतं. यामध्ये कॉन्कॅटनेशन ऑपरेटर कोणतं यूज केलं जातं तर प्लस साइन हे कॉन्कॅटनेशन करण्याचं ऑपरेटर आहे. यामध्ये सिंपल एक स्ट्रिंग डिफाइन केल्या दोन L1 is equal to 1 2 L2 is equal to 3 4. There are two string defined. Then print L1 L2. आउटपुट बघा दोन स्ट्रिंग कॉन्कॅट करून एक स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन झालं आणि आउटपुट डिस्प्ले झालं. यामध्ये तुम्ही अप्लाइंग सॉर्टेड फंक्शन टू लिस्ट वाईल कॉन्कॅटिंग म्हणजे सॉर्टिंग करून सुद्धा तुम्ही काय करू शकता स्ट्रिंग लिस्ट काय करू शकता कॉन्कॅट करू शकता. आता इथे L1 मध्ये 1 2 आणि L2 मध्ये 5 3 4 म्हणजे सेकंड लिस्ट मध्ये आपण काय केलेलं आहे स्ट्रिंग आपण कशी पण डिफाइन केलेली आहे. जर का ती तुम्हाला सॉर्टिंग करून ॲज इट इज तुम्हाला कॉन्कॅटनेशनचा ऑपरेटर यूज करायचं असेल तर तुम्हाला आउटपुट करताना काय करावं लागणार प्रिंट L1 प्लस सॉर्टेड L2. मग ते काय करणार सॉर्टिंग करणार आणि आउटपुट तुम्हाला इथे लिस्ट डिफाइन करणार. दिस इज द कॉन्कॅटनेशन ऑपरेटर. Third one is membership operator. Membership operator are used to test if a sequence is presented in an object. There are two operators in membership operator. First one is in operator and second one is not in operator. In operator it returns true if a sequence with the specified value is present in the object. काय करतं इन ऑपरेटर जर का दिलेली लिस्ट मध्ये ऍपल आणि बनाना ही काय केली आपण लिस्ट डिफाइन केले मग प्रिंट करताना आपण काय करणार प्रिंट बनाना इन एक्स. जर का बनाना ही एक्स ह्या लिस्ट मध्ये डिफाइन केलेली असेल तर आउटपुट काय करणार तुम्हाला ट्रू डिफाइन करणार आहे. सेम इथे आउटपुट काय झालं ट्रू. दिस इज द इन ऑपरेटर. नेक्स्ट वन इज नॉट इन ऑपरेटर. रिटर्न्स ट्रू इफ अ सिक्वेन्स विथ द स्पेसिफाईड व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट म्हणजे दिलेल्या लिस्टमध्ये आपण दिलेली एक लिस्ट आपण काय केलेली आहे डिफाइन केलेली आहे आणि प्रिंट करताना काय करणार अनदर व्हेरिएबल किंवा अनदर व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये डिफाइन केली तर काय करणार आहे तुम्हाला ते आउटपुट काय करणार ॲज वेल ॲज ट्रू. म्हणजे दिलेली व्हॅल्यू काय आहे तुमची दिलेल्या स्ट्रिंगमध्ये काय झालेली आहे ती डिफाइन केलेली नाही आहे म्हणून आउटपुट काय आलं तुमचं ट्रू. एक्झाम्पल बघा एक्स इज इक्वल टू ॲपल अँड बनाना लिस्ट डिफाइन केली. नेक्स्ट प्रिंट काय करून घेतलं पायनॅपल नॉट इन एक्स म्हणजे पायनॅपल आपण लिस्टमध्ये डिफाइन केले काय बघा लिस्टमध्ये आपण पायनॅपल डिफाइन केलेलं नाही म्हणजे नॉट इन काय ऑपरेटर काय झालं ते ट्रू झाला. आउटपुट काय आलं ट्रू आलं. नेक्स्ट आहे इटरेटिंग अ लिस्ट. A list can be iterated by using a for loop. A simple list containing 4 strings which can be iterated as follows. म्हणजे iterating a list मध्ये आपण काय करणार आहे
कोणता यूज करणार आहे तर फॉर लूपचा यूज केला जातो. आउटपुट आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू आपल्याला लिस्टमधल्या डिस्प्ले करण्यासाठी. म्हणजे इथे एक लिस्ट डिफाईन केली, लिस्टमध्ये 4 व्हॅल्यूज डिफाईन केलेले आहेत. नेक्स्ट काय केलं, फॉर आय इन लिस्ट आणि देन काय केलं, प्रिंट ऑफ आय. म्हणजे काय करणार आहे, जोपर्यंत आय या लिस्टमध्ये व्हॅल्यू आहेत तोपर्यंत काय करणार आहे, फॉर लूप एक्झिक्यूट होत राहणार. फर्स्ट व्हॅल्यू आली जॉन, काय झालं, लिस्टमध्ये आहे, इथे आउटपुट प्रिंट झालं. नेक्स्ट व्हॅल्यू घेतली, नेक्स्ट व्हॅल्यू प्रिंट झाली, पुन्हा इथे आउटपुटला डिस्प्ले झाली. म्हणजे 4 टाइम्स काय आपला लूप काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. दिस इज द इटरेटिंग अ लिस्ट. अँड लास्ट ऑपरेटर इज लेन ऑपरेटर. लेन इज अ बिल्ट इन फंक्शन इन पायथन. You can use the length operator to get the length of the given string, array, list, tuple and dictionary. Let's see. Syntax of len operator is len and value. Then example बघा, list1 is equal to, त्यामध्ये 4 व्हॅल्यू मी डिफाईन केलेले आहेत. देन प्रिंट काय करून घेतलं, द लेंथ ऑफ द लिस्ट इज लेंथ लिस्ट 1. आउटपुट काय झालं, 4. म्हणजे त्या लिस्टमध्ये तुम्ही जेवढ्या व्हॅल्यू डिफाईन करताय त्याची काय करणार आहे, तो लेंथ डिफाईन करणार आहे. सेम लेंथ ऑपरेटर. म्हणजे आपण बेसिक ऑपरेटर कुठले कुठले बघितले तर रिपिटेशन ऑपरेटर, कॉन्कॅटनेशन ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर, मेंबरशिपमध्ये 2 बघितले, इन अँड नॉट इन ऑपरेटर. 4th वन इज इटरेशन अँड 5th वन इज लेंथ ऑपरेटर. दिस इज द बेसिक ऑपरेशन इन लिस्ट ऑफ पायथॉन.